नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून मार्केटमध्ये घसरण सुरू होती। सकाळी साधारणपणे 11:15च्या दरम्यान सेन्सेक्स जवळजवळ 900 पॉईंटनी खाली होता। त्यानंतर मात्र थोडी रिकव्हरी दिसून आलेली आहे। तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 427 पॉईंटनी घसरून 79,925 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 109 पॉईंटने घसरून 24,325 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE इन्फ्रा इंडेक्स 1.69%, BSE युटिलिटी इंडेक्स 0.69%नी वर आहेत। BSE ऑटो इंडेक्स 1.65%नी खाली आहे। मेटल इंडेक्स 1.60%नी खाली आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 0.19% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.69%नी खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एशियन पेंट 3.15%, SBI लाईफ इन्शुरन्स 2.23%, डिव्हिज लॅब 1.87%, ब्रिटानिया 1.53% अशी वाढ आहे। आज घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। महिंद्रा अँड महिंद्रा 6.61%, टाटा स्टील 2.22%, हिंदाल्को 1.94%, TCS 1.92% अशी घसरण आहे। आज FIIने 584 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 1082 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।